नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण चटपटीत कुरकुरीत असे सोया 65 कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तुम्हाला जर भूक लागली असेल आणि झटपट काहीतरी बनवून खायचे मन करत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। आणि विशेष म्हणजे ही हाताखालच्या घरच्या कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते। तसेच लहान मुलांना जर तुम्ही हे बनवून खाऊ घातले ना त्यांना पण खूप आवडेल। त्यामुळे वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। सोया 65 बनवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। याला हलकीशी उकळी आली की यामध्ये सोया चंक्स घालून घेऊ। सोया चंक्स बाजारामध्ये आरामात भेटतात। याची आपण भाजी पण बनवू शकतो। याची भाजी खायला पण खूप अप्रतिम लागते। आता यामध्ये मी मीठ घालायचे विसरले होते, त्यासाठी यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊ। आता आपल्याला हे 2 मिनिट फक्त शिजवून घ्यायचे आहे। जास्त वेळ शिजवायची गरज नाही, फक्त 2 मिनिट आपल्याला सोया चंक्स शिजवून घ्यायचे आहेत। आणि शिजल्यानंतर मी असेच याला 5 मिनिट गरम पाण्यामध्ये राहू देणार आहे। आणि त्यानंतर काय करायचे, एक गाळणी घ्यायची आणि त्यामध्ये पूर्ण सोया चंक्स नितळून घ्यायचे आहेत। आता इथे मी सोया चंक्स पूर्णपणे थंड करून घेतले आहे। यामधील आणखी जेवढे काही पाणी आहे ना आपल्याला पेस्ट करून काढून घ्यायचे आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने। आता जे नॉनव्हेज खातात ना ते चिकन 65 खाऊ शकतात, पण ज्यांना नॉनव्हेज नाही आवडत ना, जे व्हेज खातात त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली। अशा पद्धतीने इथे मी सर्व सोया चंक्स मधील पाणी निथळून घेतले आहे। आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। तसेच 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आता यामध्ये 4 मोठे चमचे दही घालून घेऊ। इथे 4 चमचे मैदा घालून घेऊ आणि जेवढा मैदा घेतला आहे ना तेवढेच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। इथे जेवढे काही इन्ग्रेडियंट घेतले आहेत ना सर्व अंदाजे घेतले आहे, मोजून घ्यायची काहीच गरज नाही। फक्त जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे ना पूर्ण सोया चंक्सला कोट होईल इतपत आपल्याला घालून घ्यायचे आहे। आता हे व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। आता इथे मी रेड फूड कलर वापरला आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, मी फक्त व्हिडिओमध्ये छान दिसावे यासाठी वापरणार आहे। सोया 65 कुरकुरीत होण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केला आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असे सर्व सोया चंक्सला कोट झाले आहे। आता हे फ्राय करून घेऊ। यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। तेल कडकडीत गरम नाही करायचे, मीडियम गरम करून घ्यायचे आहे। आता यामध्ये एक सोया चंक्स घालून घेऊ आणि सोया चंक्स घालून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिट आपल्याला याला हलवायचे नाही। आणि 2 मिनिट फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे हलवून नंतर व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे। नाहीतर काय होते ना, आपण पटकन हलवायला गेले की सोया चंक्स कढईच्या तळाशी चिटकले जाते। साधारण मीडियम हीटवर आपल्याला हे 4 ते 5 मिनिट फ्राय करून घ्यायचे आहे। इथे व्यवस्थित असे सोया चंक्स फ्राय करून झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता कलर तर किती सुरेख आला आहे, अगदी परफेक्ट। अशाच पद्धतीने राहिलेले सर्व सोया चंक्स मी फ्राय करून घेणार आहे। आणि हे खायला इतके कुरकुरीत आणि चटकदार असे लागतात ना, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल की सोया 65 किती कुरकुरीत असे झाले आहे आणि कलर पण किती सुरेख असा आला आहे। तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।